दीपा ऑफिसवरून घरी आली आणि लगेच तिच्या खोलीत जाऊन बेडवर झोपली. दीपाचा नवरा राजेश आज लवकर घरी आला होता आणि त्याने तिला बेडवर झोपलेली बघून विचारले, काय झालं दीपा, तुझी तब्येत ठीक नाही का? दीपा म्हणाली, नाही, थोडं डोकं दुखतंय. राजेश म्हणाला, मग औषधं घे ना. दीपाने ते ऐकून घेतलं आणि ती पुन्हा थोडा वेळ झोपली. तेवढ्या वेळात राजेशला फोन आला आणि तो फोनमध्ये व्यस्त झाला. काही वेळाने दीपा उठली आणि तिने औषध घेऊन ती रात्रीच्या स्वयंपाकाला लागली. जेव्हा कधी राजेशचं डोकं दुखायचं तेव्हा दीपा त्याचं डोकं दाबायची, त्याला चहा बनवून द्यायची, त्याच्या डोक्याला तेल लावायची. दीपा विचार करायची की राजेश पुरुष आहे आणि बहुतेक त्यामुळेच जशी ती त्याची काळजी घ्यायची तशी तो तिची काळजी घेऊ शकत नव्हता. हा विचार करूनच दीपाला या गोष्टीचं कधी वाईट वाटायचं नाही आणि स्वतःच्या मनाची समजूत घालायची. कधी कधी तिलाही वाटायचं की ती आजारी असेल तेव्हा राजेशनं तिचं डोकं दाबावं. जरी तो तिच्यासाठी जेवण नाही बनवू शकला तरी चालेल, बाहेरून जेवण मागवलं तरी चालेल, तू आराम कर थोडा, मी करतो सगळं, असं त्याने म्हणावं. तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवावा असेही तिला वाटायचं. असे आणि बरेच विचार तिच्या मनात यायचे. एक दिवस राजेशच्या आईचा फोन आला. तिला काही दिवस राजेशच्या घरी राहायचं होतं. राजेशने दीपाला त्याच्या आईच्या फोनबद्दल सांगितलं. दीपाला आनंद झाला की ती आता तिच्या सुखादुःखाच्या गोष्टी त्यांना सांगू शकेल, कारण एका बाईच्या यातना बाईच्या व्यतिरिक्त दुसरं कोण समजू शकणार. तिने होकार दिला. एका आठवड्यानंतर दीपाची सासू आली. दीपा अगदी चांगल्या मनाने त्यांची सेवा करायची. त्यांना काय पाहिजे काय नको ते सगळं बघायची, त्यांच्या आवडीचं जेवण बनवायची. दीपाची सासू देखील तिच्यासोबत चांगली वागायची. एक दिवशी दीपाला ऑफिसवरून घरी यायला थोडा उशीर झाला. तिने घरी आल्यावर समोर बघितलं तर राजेश त्याच्या आईचं डोकं दाबत तिच्या शेजारी बसला होता. शेजारी चहाचा कप ठेवला होता आणि औषधाची डबी होती. राजेशने दीपाकडे बघितलं आणि तिला गप्प राहण्याचा इशारा केला. मायलेकाचं प्रेम बघून दीपाला खूप बरं वाटलं, पण एका गोष्टीचं तिला खूप वाईटही वाटलं. जर राजेश त्याच्या आईची एवढी काळजी घेऊ शकतो तर मग तिची का नाही? दीपा काही न बोलता किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी निघून गेली. दिवस पुढे सरकत राहिले, पण राजेशचा त्याच्या बायकोच्या प्रती वागणुकीत काहीच बदल झाला नाही. दीपा विचार करायची की चला, माझी नाही तर नाही, पण राजेश त्याच्या आईची तरी काळजी घेतोय. कधी कधी राजेश आणि त्याची आई दोघे मिळून काहीतरी खुसफुस करायचे आणि हळू आवाजात बोलायचे, पण दीपा कधी ते ऐकण्याचा प्रयत्न करत नव्हती. ती म्हणायची की मायलेकाच्या गप्पा काय ऐकायच्या. तिलाही वाटायचं की सासूसोबत गप्पा माराव्यात, बोलावं, पण जेव्हा कधी ती सासूच्या खोलीत जायची तेव्हा तिला बघून ते दोघे एकदम बोलता बोलता गप्प व्हायचे. कधी दीपा आजारी पडली की लगेच तिची सासू तिच्या पायाचं दुखणं घेऊन बसायची आणि राजेश कामावर निघून जायचा. दीपा बिचारी औषध खाऊन पुन्हा कामाला लागायची. एकदा दीपाच्या सासूला ताप आला आणि ती आजारी पडली. दीपाने विचार केला की आज त्यांच्यासाठी जेवण बनवून त्यांच्याच खोलीत द्यावं, पण तिने सासूसाठी वरण भात बनवला आणि ती त्यांच्यासाठी जेवण घेऊन त्यांच्या खोलीत जाणार तोच तिला समजलं की राजेश आणि त्याची आई काहीतरी बोलत होते. त्या दोघांचं बोलणं ऐकून दीपाचे पाय दरवाजातच थांबले. राजेश त्याच्या आईला म्हणत होता की आई, तुझी काळजी तूच घेत जा. दीपा तर खूपच नाजूक आहे, बघावं तेव्हा तिच्या पोटात दुखतं, तर कधी डोकं दुखतं, तर कधी काय. ती स्वतःची काळजी तर घेऊ शकत नाही, तुझी काय घेणार? हे सगळं ऐकून दीपाला सुरुवातीला वाटलं की तिची सासू त्याचं ऐकणार नाही आणि दीपाच्या बाजूने बोलेल, पण पुढे तिने जे ऐकलं ते ऐकून तर तिला अजूनच वाईट वाटलं. तिची सासू म्हणत होती, तू खरं बोलतोस राजेश, आमच्या वेळी तर आम्ही एका पायावर उभे राहून दिवसभर काम करायचो आणि या आजकालच्या मुली काहीही होत नाही त्यांच्याकडून. थोड्या शिकल्या, सवरल्या आणि नाजूक झाल्यात. थोडं जरी काम केलं तरी लगेच त्या थकतात, त्यांना लगेच चक्कर यायला लागते. याच्यापेक्षा गावातली एखादी मुलगी लग्न करून आणली असती तर कमीत कमी घरातली कामं तरी नीट केली असती. थोडे पैसे काय कमवायला लागली, ती तर स्वतःला खूप मोठी समजायला लागली आहे. पण राजेश, तू तिला काही बोलू नकोस, नाहीतर तिला वाटायचं की मीच तुला बोलले म्हणून. दीपाची इच्छा नसताना सुद्धा ती जेवण घेऊन त्यांच्या खोलीत गेली.
दीपाला बघून ते दोघेही अगदी काही झाले नसल्यासारखे गप्प झाले. त्या दोघांना अंदाज नव्हता की दीपा अशी अचानक आत येईल. तेवढ्यात राजेश म्हणाला, मी आत्ता आईशी थोडं महत्त्वाचं बोलतोय, तू थोड्या वेळाने ये. दीपा म्हणाली, तू काही काळजी करू नकोस, आजपासून मी कधीच इथे येणार नाही. असे म्हणत तिने जेवणाचं ताट तिथे ठेवलं आणि ती किचनमध्ये माघारी गेली. राजेश त्या रात्री उशिरापर्यंत त्याच्या आईशी बोलत राहिला. नंतर मात्र तो कारण शोधू लागला. त्या दोघांना वाटत होतं की दीपा त्याच्या आईची सेवा करणं सोडून देऊ नये म्हणजे झालं. त्या रात्री राजेश आईच्या खोलीतच झोपला. सकाळी राजेशला अचानक जाग आली आणि त्याला काल रात्रीचं आठवलं. त्याची आई जवळच झोपली होती. राजेश तिथून उठला आणि त्याच्या खोलीत येऊन बघितलं तर तिथे दीपा नव्हती. त्याने तिला किचनमध्ये, बाथरूममध्ये, गॅलरीत सगळीकडे शोधलं, पण ती कुठेच नव्हती. त्याने घड्याळात बघितलं तर सकाळचे 10 वाजले होते. आज तो बराच उशीरपर्यंत झोपला होता. त्याला कुणीच उठवलं नाही. दीपा होती तेव्हा ती त्याच्यासाठी सकाळचा चहा घेऊन यायची आणि प्रेमाने त्याला उठवायची. पण आज मात्र चहाचा कप देखील नव्हता आणि दीपासुद्धा नव्हती. राजेशला थोडा वेळ वाईट वाटलं की हे काय करून बसलो आपण. पण त्यानंतर त्याने विचार केला की जाऊन जाऊन कुठे जाईल, फिरून परत तिला या घरी यावंच लागणार आहे. राजेशने आवरलं आणि तो ऑफिसला निघून गेला. जेवणाच्या सुट्टीत त्याला चक्कर येऊ लागली. तेव्हा त्याला आठवलं की आज सकाळपासून त्याने काही खाल्लेच नाही आणि आज तर त्याने जेवणाचा डब्बा पण आणला नव्हता. तो कॅन्टीनमध्ये गेला आणि त्याने काहीतरी खायला मागवलं. त्याचं लक्ष त्याच्या मोबाईलकडे गेलं आणि त्याला वाटलं की एकदा दीपाला फोन करावा. पण लगेच त्याचा इगो आडवा आला आणि त्याने मोबाईल बंद केला आणि खिशात ठेवून दिला. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तो घरी आला तर त्याने बघितलं की त्याची आई किचनमध्ये स्वयंपाक करत होती आणि ती घामाने पूर्णपणे भिजली होती. त्याला फार वाईट वाटलं. त्याला वाटलं की आईला विचारावं की दीपा आली का नाही. पण नंतर तो स्वतःच तिला सगळ्या घरात शोधू लागला. तेवढ्यात त्याला आईचा आवाज आला, राजेश जेवून घे बाळा, आज तर दीपा काहीच काम करून गेली नाही, मला सगळी कामं करावी लागली. हे आता अतिच झालं. एवढं काय झालं की घराची जबाबदारी पूर्ण करायची तिला गरज वाटली नाही. राजेश काही बोलला नाही. त्याचं डोकं दुखायला लागलं होतं. तो त्याच्या खोलीत गेला आणि जाऊन झोपला. त्याने डोळे बंद करताच त्याच्या डोक्यावर एक नाजूक हात आल्याचं त्याला जाणवलं. दीपा त्याचं डोकं दाबत होती. तो दीपाचा हात पकडणार तेवढ्यात आईचा आवाज आला आणि त्याला जाग आली. त्याने बघितलं तर तिथे कुणीच नव्हतं. राजेशची आई अजूनही त्याला जेवणासाठी बोलवत होती. राजेश उठून बसला आणि विचार करू लागला, कुठे गेली असेल दीपा. तिच्या माहेरी फोन करून माहिती घ्यावी लागेल. नको नको, त्याचा इगो पुन्हा आडवा आला. त्याने विचार केला की आईजवळच जातो. तो खोलीतून बाहेर पडणार तोच त्याची नजर दीपाच्या कपाटावर गेली. कपाट खोलून बघितलं तर सगळं सामान तिथेच होतं. त्यात एक पत्र लिहून ठेवलं होतं. राजेशने ते पत्र घेतलं आणि वाचायला लागला. हाय राजेश, हे पत्र तू वाचत आहेस याचा अर्थ तू मला शोधत आहेस. मला शोधायची गरज नाही, कारण शोध तर त्याचा घेतात जो हरवला असेल. ज्याची तुझ्या आयुष्यात काही जागाच नाही त्याला काय शोधायचं. तुझी आणि तुझ्या आईची काळजी घेण्याचा मी खूप प्रयत्न केला. मला वाटायचं की तुला जास्त बोलायची सवय नव्हती, त्यामुळे मग मी तुला काही बोलत नव्हती. तुझ्या प्रेमासाठी मी खूप असुसली होती. मला वाटायचं की तू माझ्यावर खूप प्रेम करतोस, पण तुला ते सिद्ध करता येत नव्हतं. जेव्हा तुला तुझ्या आईची काळजी घेताना बघायची तेव्हा मला वाटायचं की फक्त माझ्यासाठीच तुझ्याकडे प्रेम नव्हतं. दुःखात तर शत्रू देखील पागळून जातो, पण तुला मात्र माझं दुःख दिसत नव्हतं. तुला तर फक्त तुझ्या आईची काळजी होती, माझी नाही. माझ्या दुःखाला तर तू माझी कमजोरी समजून टाकलीस. आई आणि पत्नीच्या दुःखात एवढा फरक का? मी माणूस नाही का? दुःख काय फक्त तुझ्या आईलाच होतं का? मला हेच कळत नव्हतं की एक माणूस कसा या दोन्हीत एवढा फरक करू शकतो. राजेश, तुला माहीत आहे का तू एवढा फरक का करतोस ते? कारण कितीही झालं तरी तुमच्या दोघांचं नातं हे रक्ताचं नातं आहे, म्हणून तुला त्यांची जास्त काळजी वाटत असेल. माझं काय, मी तर परकी होते आणि परकीच राहिले. तू माझा कधी स्वीकार करू शकला नाहीस. मला वाटत होतं की मी नोकरी करून तुला थोडा हातभार लावत होते, त्यामुळे तुझ्या एकट्यावर घराचा खर्च पडत नव्हता. पण मला माहीत नव्हतं की तुझ्या आणि तुझ्या आईच्या नजरेत एका शिकलेल्या मुलीची किंमत नव्हती.
मी तुझ्या आणि तुझ्या आईच्या आयुष्यातून कायमची निघून जात आहे. या घरातून मी माझं कुठलंच सामान घेऊन जात नाही, कारण उगाच तुला आणि तुझ्या आईला वाटू नये की मी तुमची कुठली एखादी वस्तू घेऊन गेली की काय. तुझ्या आईला हेही सांग की आता ती तुमच्या गावातली एखादी मुलगी सून म्हणून या घरात आणू शकते. मी तर आशा करते की आई तिला अगदी डोक्यावर बसवून ठेवतील. आणि हो, माझ्या माहेरी फोन करू नकोस. मी त्यांना स्वतःच समजावून सांगते. शेवटी रक्ताची माणसं आहेत ती माझ्या, मला समजून घेतील. शेवटी तुला आणि तुझ्या आईला मी धन्यवाद देते. माझे डोळे उघडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मला जीवनाचे सत्य समजावले त्याबद्दल सुद्धा धन्यवाद.